उत्तर भारतातून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे सध्या महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अक्षरशः हाडं गोठणारी थंडी पडते, अक्षरशः कडाक्याची थंडी पडते आणि हवामान तज्ज्ञ के सोसाईकर यांनी एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खास करून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण भागात कोरडे थंड वारे वाहतील। पुढच्या 3 ते 4 दिवसातही महाराष्ट्र प्रदेशच्या वरच्या भागात कमी तापमानाचा कल कायम राहण्याची शक्यता आहे, असं सुद्धा हवामान तज्ज्ञ के सोसाईकर यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाचा जो भाग आहे तिथे तापमान आणखीन घसरणार असल्याची शक्यता हवामान तज्ज्ञ के सोसाईकर यांनी वर्तवलेली आहे। तर कुठे आता काय स्थिती आहे, तर जळगाव जिल्ह्यात 9.1 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान घसरलेलं आहे। दिंडोरीमध्ये 10 डिग्री सेल्सिअस, गोंदियामध्ये 10.5 डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये 10.6 डिग्री सेल्सिअस, जेऊर आणि मालेगावात 11 डिग्री सेल्सिअस, बीडमध्ये 11.5 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 12.5 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 12.6 डिग्री सेल्सिअस, संभाजीनगरात 13 डिग्री सेल्सिअस, पुण्यामध्ये 13.7 डिग्री सेल्सिअस, लोणावळामध्ये 14.5 डिग्री सेल्सिअस, माथेरानमध्ये 17.4 डिग्री सेल्सिअस आणि मुंबईत 18.6 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला राज्यातल्या या महत्त्वाच्या भागांमध्ये आताच्या घडीला आहे। म्हणजे सर्वाधिक तापमान घसरल्याची नोंद जळगाव जिल्ह्यातून झालेला आहे। साधारण माथेरान किंवा महाबळेश्वर ही जे थंड हवेचे ठिकाण आहे, या थंड हवेच्या ठिकाणांपेक्षाही अति थंडी सध्याच्या घडीला जळगावात असल्याचं हवामान खात्याने या आकडेवारीच्या माध्यमातून म्हटलेलं आहे।